योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता साहेबांनी तुम्हाला हप्ता संदर्भात वाढ संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा। या दरम्यान आता लाडकी बहीण योजनेमध्ये अजून एक मोबाईल गिफ्ट संदर्भात पण अपडेट समोर आलेली आहे। आणि हा जो मोबाईल हा कोणत्या बहिणींना भेटणार आहे? हा मोबाईल सर्वच ताईंना भेटणार नाही। हा फक्त 2424 महिलांना हा मोबाईल भेटणार आहे, ते आपण डोंबिवली कोकण भागातील। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। अशा योजनांसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असते। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या दरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेत भाजपा नेते डोंबिवलीकर आता आमदार सर्व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात देखील केलेली आहे। तर बघा पुढे ताईंनो, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा, बहिणींना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार। शिंदे साहेबांनी मोठं वक्तव्य केलेले आहे आणि सर्वात ही मोठी घोषणा आहे। बघा, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीने जेवढे आमच्या सरकारला सक्षम केलं तेव्हा आम्ही त्यांची रक्कम की तुम्ही जेवढी आमची ताकद वाढवणार तेवढं आम्ही 1500 ते 2000, 2000 ते 3000, 3000 चे 4000, 4000 चे 5000 अशी आम्ही रक्कम वाढवणार आहोत। त्यामुळे चौथा हप्ता जो आहे तुमचा, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता, तर या संदर्भात पण महिलांची रक्कम आता वाढ करण्याच्या संदर्भात पण महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता साहेबांनी सर्व गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देते आहेत। त्यांच्या उत्पन्नातून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे। नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमांचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले। त्यामध्ये 5000हून अधिक महिलांचा सहभाग होता। बघा, तर ज्या ताईंनी अजूनपर्यंत पैसे मिळाले तर सर्वांना पैसे मिळणार आहेत। बघा, आता तुमचे 800 प्लस तुमचे हे 830 प्लस 812 असे तुमचे 2000 असे तुमच्या हप्त्यामध्ये 800 रुपयामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये 800 रुपयांनी वाढसुद्धा करण्यात आलेली आहे। आणि साहेबांनी हा तात्काळ निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी ही महत्त्वाकांक्षी योजना आणि चांगली मोठी योजना आहे। त्यामुळे बघा, दिवाळीचं बोनस 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जर त्यांनी DBT केले नसेल, KYC केले नसेल, बँक खात्यात मोबाईल नंबर लिंक केला नसेल, आधार कार्ड लिंक केले नसेल, असे सर्व जे कामं आहे तुम्ही करून ठेवा। ताईंना तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, 10 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता साहेबांनी सांगितले की सर्व आम्ही कोणत्याही बहिणीला या योजनेपासून वंचित ठेवणार नाही। सर्वांना ही संधी, समान संधी देणार आहोत। सर्वांना ही संधी मिळालीच पाहिजे। सर्व ताईंना आम्हाला भाऊबीजाची, दिवाळीची खूप खूप खुशखबर आणि खूप खूप मोठी शुभेच्छा द्यायच्या आहेत सर्व बहिणींना। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, नातेवाईकपर्यंत शेअर करा। आपले जे मित्र असतील किंवा जे आपले भाऊबंद असतील, सर्व जे आपल्या सर्कलमध्ये असतील सर्वांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा ताईंनो, तुम्हाला आता साहेबांनी नवनवीन, आता बहुतेक ताईंना मोबाईलचे पण 10 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या ताईंना मोबाईल मिळणार आहेत, तर ते मोबाईल जे आहेत ते सर्व स्त्रियांना मिळणार नाहीत, सर्वच ताईंना मिळणार नाहीत। त्याचे फक्त जे बघा, जे शिवसेनेचे नेते आहेत सामंत यांनी सांगितले आहे आपल्याला की ही जी योजना आहे आम्ही 2400 महिलांना या योजनेचा लाभ देणार आहोत मोबाईल संदर्भात। बघा, तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळत असतात। त्यामुळे ताईंनी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। बघा, तुम्हाला जशा योजनेमध्ये वाढ होणार आहे, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, तर आता अजून पाचवा हप्ता संदर्भात पण माहिती समोर येत आहे की लवकरच बहिणींसाठी अजून चौथा हप्ता पण बघा। तर आता 3000चे 4500 होणार आहे। बघा, 4500चे 5000 होतील, ठीक आहे। 4500चे 6000 सुद्धा होणार, 7000, 7500 सुद्धा होणार। अशा लाडकी बहीण योजनेमध्ये जी वाढ होत आहे, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, सहावा हप्ता, अशा हप्त्यांसंदर्भात वाढ होत आहे। बघा, जेवढे तुम्ही सरकारला सक्षम करणार तेवढं आम्ही रकमेत वाढ करणार आणि ही योजना आम्ही कंटिन्यू पण चालू ठेवणार जेवढं तुम्ही आमच्या सरकारला सक्षम बनवणार, असं साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे एका भाषणादरम्यान। त्यामुळे सर्व ताईंनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात। त्यामुळे
जास्तीत जास्त ताईंनी लाईक करा, शेअर करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं.